इंदिरा गांधींच्या प्रचार सभांची सुरुवात या आदिवासींपासूनच होत होती। सोनिया गांधींच्या राजकीय प्रचाराची सुरुवात पहिली सभा सुद्धा ह्याच नंदुरबारमध्ये झाली। पूर्णपणे आदिवासी असलेला हा नंदुरबार जिल्हा गेले 65 वर्ष एक दिलानं काँग्रेसच्या मागे उभा राहिला। यूपीएच्या दुसऱ्या सरकारमध्ये सुद्धा महत्त्वाची अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेली आधार योजना याची सुरुवात असेल किंवा वन हक्क जमिनीचे 7/12 उतारे देण्याची सुरुवात असेल, सातत्यानं दिल्लीला आठवण आली ती नंदुरबारच्या आदिवासींची। आणि आता 16व्या लोकसभेच्या निवडणुकीला जात असताना आदिवासींमधल्या तरुणांना काय वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे। आपल्या सोबत आहे आदिवासी समाजातला एक तरुण जो पहिल्यांदाच मतदान करणार आहे। दादा, सगळीकडे प्रचार चालू आहे, तुम्ही मित्र विचार करत असाल, बोलत असाल, तुझ्यासाठी ही निवडणूक काय आहे? नंदुरबार जिल्ह्यात ज्या 2 प्रकल्प चालवले जातात त्याच्यात आश्रमशाळा आणि वसतिगृहे अत्यंत बिकट अवस्थेत आहेत। आश्रमशाळेत अजूनही गणिताचे शिक्षक नाही, इंग्लिशचे शिक्षक नाही, शिपाई पोरांना शिकवतात, जेवणाची एकदम वाईट परिस्थिती आहे। पूर्ण आश्रमशाळेत पातेले फुटलेले आहेत। झापी, सिंधी, दिगर असं त्या 4 शाळा आहेत। त्या ठिकाणी आजही दळणवळणाच्या काहीच सुविधा नाही आणि त्याच्या ठिकाणी आश्रमशाळा काढल्यात, तिथे शिक्षक सुद्धा जात नाही। शिपाई याचा फायदा कोणाला झाला? समाजाला काहीच झाला नाही, फक्त मंत्र्यांना झाला त्याचा फायदा। समाजाला फायदा काहीच झाला नाही। आदिवासींच्या नावानं योजना सुरू होत्या, निधी लाटला गेला आणि मंत्र्यांना त्याचा फायदा झाला। आजी, तुम्ही कितवी निवडणूक आहे, किती वेळा मतदान केलं आतापर्यंत? आता गेली आहे जे पण मन 5-7 वर्ष नाही, 5-7 वेळा केलं। काय वाटतं तुम्हाला की तेव्हा पूर्वीच्या काळी आणि आताच्या काळी काय फरक झालाय, काय बदल झालेला आहे? काय नाही बाय, काय नाही, काय ना काय रस्तो है, खाड़ी है, तभी तो भी ना उधारी दे दो। हाँ, आता ना मतदान दे जाता हम देते हैं और काय रस्तो भी ना उधरता, काय कभी ना कहता। हमने जो दे हमने काय नहीं, हमने जमीन जो दे, जमीन हमने मिली गई तमने छकबारो मिली गयो, हम त्यापून मतदान करणार। जंगलचा राजा ठरलेल्या आदिवासीला ह्या सरकारनं ब्रिटिशांप्रमाणेच चोर ठरवलं आणि आपल्याच जंगलावरचा आपला हक्क सांगण्यासाठी एवढा अविरत संघर्ष करायला लागला। सरकार म्हणते की त्यांनी वन हक्क कायदा आणलेला आहे, ऐतिहासिक कायदा आहे, ऐतिहासिक चूक दुरुस्त केलेली आहे। प्रत्यक्षात ह्या कायद्याचा तुम्हाला काय उपयोग झालाय? आम्हाला काहीच उपयोग झाला नाही। 2013 डिसेंबरला हा जो कायदा मंजूर झाला, त्याच्यानंतर अंमलात आलेला 2008 मध्ये आला आणि आता 2014 सुरू झालेलं आहे। म्हणजे जवळजवळ 8 ते 10 वर्ष होऊन गेले, तोपर्यंत आदिवासींना अजून कुठलाही न्याय झालेला नाही। शहाद्याला 7/12 वाटप केले, हक्कपत्र वाटप केले, मनमोहन सिंग पंतप्रधानांनी वाटप केले, पण आम्हाला असं वाटतं की नंदुरबार जिल्ह्यामधला शहादा तालुका आहे, शहादा नंदुरबार जिल्ह्यामधले तोडा तालुका आहे, नंदुरबार नवापूर आहे, अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आहे, तिथे का वाटप झाले नाही? म्हणजे वन हक्क तिथे वाटप केले। आम्ही जेव्हा उलगलन यात्रा पदयात्रा मुंबईपर्यंत घेऊन गेलो तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की 7/12 कोणी वाटप केलं? आम्ही त्यांना असं सांगितलं की मनमोहन सिंगने 7/12 वाटप केलं, मग आम्हाला का दिलं नाही? म्हणे ते चुकीचं दिलं म्हणे। म्हटलं तुम्ही पंतप्रधान असताना चुकीचं 7/12 कसं काय वाटप करतात, हे आमच्या आदिवासींना सांगायचे आहे। कायद्याने तर दिलेले आहे, मात्र प्रत्यक्षात आदिवासींना जमिनी मिळालेल्या नाहीत। उलट आदिवासींचा मालकी हक्क ज्या नैसर्गिक संसाधनांवरती होता, ज्या त्यांच्या जमिनी होत्या, जे त्यांचं पाणी होतं, हे सगळं विकासाच्या नावाखाली मात्र वळवण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे। या मोठ्या प्रमाणामध्ये वीज असेल, पाणी असेल, ह्या सर्व खनिज असतील, ह्या सगळ्या संपत्ती विकासासाठी वाहिली दिली, त्या केला आदिवासीने आणि त्याच्या वाट्याला आलं विस्थापन। पवन ऊर्जा प्रकल्पाचा तुमचा अनुभव काय सांगतो आहे? आदिवासीने वायदा करतात, तुम्ही आदिवासीला जमीन द्यायला पाहिजे, 7/12 द्यायला पाहिजे होता, परंतु तो न देता तुम्ही परस्पर पवन ऊर्जा कंपनी आले आणि त्या पवन ऊर्जा कंपनीला तुम्ही ताबडतोब एका रात्रीमध्ये 7/12 देत आहेत। आणि त्यासाठी संघर्ष केल्यानंतर इथलं वन खातं, इथले सत्ताधारी, इथले पोलीस हे सगळे एकजूट करून आदिवासींना जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केला। 2,500 आदिवासींना धुळे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी जेलमध्ये टाकले का? म्हणजे हे सरकार कोणाच्या बाजूने आहे? कंपनीवाल्यांच्या बाजूने, कंपनीवाल्यांचे एजंट बनलेले, मग तो भाजप सरकार असेल किंवा काँग्रेस सरकार असेल, हे दोन्ही एजंट झालेले भांडवलदारांचे आणि भांडवलदार कंपनीवाल्यांचेच काम करतायत। आदिवासींना फक्त वायदा करतायत, आदिवासींना म्हणतात आम्ही तुम्हाला जमीन देऊ। आदिवासींच्या जमिनीवरती प्रकल्प उभे राहतात, मात्र हक्काच्या जमिनी अद्यापही त्यांना मिळत नाहीयेत। ताई, तुम्ही सांगत होते सरकार म्हणतं की आदिवासींसाठी
तुम्ही खूप योजना केलेल्या आहेत, शिक्षणासाठी खूप योजना केलेल्या आहेत, खूप स्कॉलरशिप आदिवासी मुलांना देत आहेत. प्रत्यक्ष तुमच्या गावातली काय परिस्थिती आहे? आमची आम्हा गावले तापी नदी खूब आवी जाए पहले शिक्षण वाले हैं तो यहाँ बोहरा तुम खूब तरस पड़े है तो यहाँ एक टाइम आवे जाए तो यहाँ स्कॉलरशिप भी हर की मिलतो ना है और टाइम आवे जाए तो यहाँ शिक्षण भी तो यहाँ हर की वे तो ना है तो यह खातिर पहले हम अक्कल को बल जाते हैं आते हैं और हमने वन हक का जमीन हक को ले बोलो हैं जो जरा हम शिक्षण वाला माहू भी रह है ने तेंडान मतदान कहना रहे या मुह बिहरा नामू मतदान ना कहणार. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला आमचे हक्कांची अंमलबजावणी प्रत्यक्ष आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. तुम्ही निवडणुकीकडे कसं बघता? काय फरक पडणार आहे निवडणुकीने? आम्ही काही वर्ष विगे 15-16 वर्ष विगे काँग्रेस मोदी दिन थाकी गए और पैसा आता है तू मने रोजगार भूमि पैसा आता है ते कहीं जाता हमने रोजगार भूमि में पैसा ना देते ना मिलता का काही केडो खाई जाए केडो नहीं ये गोठी हमने माहिती नहीं हाँ और मतदान टाका की आखते हम मतदान काँग्रेस देणार ना हमें काँग्रेसला मतदान करून करून आम्ही थकलोय. मात्र त्यामुळे आता ते विचार म्हणतात की आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाहीये. आजी तुम्हाला काय वाटतं आहे? आम्हाला ई ऑन जमीन कोच जे यावे जावे खोरन जीवन है आमे बाई हिल आदिवासी बाई हिले धोंदाल जाजे है ता भी रेलवे बहुत है खूब आम्हाला तारा चुच बे त्यामुळे आम्हा जमीन कोचिन खाजे ई जामे खोरी पोरिया छोरियाल पहनो आमे ई आयो है ये ली धरती माता आमा काय कादाल मत दे जे नाय एन आम्हाल गोरबहाल कादो वळी ए नाय मता पुरतो आयोन बाबो आखिन गोयो तोदरिहो गोयो काय नाही कादो आमे आभो भी मोय गोयो आयो भी मोय गोये आभो भी मोय गोयो आखन देखियो ओलियो पीडियो मोय गोयो ता आम्हाला ई सरकारी योजना कोहडो है ती नाही देखियो मतापुरतं येतात आणि मग निघून जातात. फक्त आम्हाला आई बाई ताई आम्हाला प्रचंड मतांना निवडून द्या. कशाला निवडून द्यायचं झक मारायला तुमच. आपल्या सोबत आहेत साहित्यिक कवी वारू सोनवणे. वारू दादा, लोकशाहीमध्ये निवडणूक ही महत्त्वाची मानली जाते. आदिवासींच्या आयुष्यामध्ये लोकसभेने काय फरक पडतो का? लोकसभेच्या निवडणुकीने काय फरक पडतो का? दिल्लीतल्या सरकार खरंच आदिवासींची दखल घेतं? ते फक्त उमेदवार कुठला द्यायचा, समाजाला खुश कुठला करायचं एवढ्यापुरतं स्टिक मार्क करण्यापुरतं आहे का? जे आदिवासींच्या सर्टिफिकेटवर दाखलावर निवडून जातात ते आदिवासींचे नेतृत्व करू शकत नाही, कारण की ते पक्षाच्या दावणीला बांधलेले असतात. पक्षाचा अजेंडा असतो आणि पक्षाच्या अजेंडावर ते आपली मत हे करत असतात आणि आपली मर्यादा राखून ठेवतात आणि त्याच्यामुळे त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी असतील, आदिवासीच्या मनातल्या गोष्टी असतील, त्याच्यावर बंधन येतं, पार्टीचे बंधन येतं, पार्टीला बांधलेले असतात आणि म्हणून त्याच्या इच्छाप्रमाणे ते बोलू शकत नाही, काही करू शकत नाहीत. जे निवडणुकीच्या माध्यमातून आदिवासी नेते निवडून जातात, लोकप्रतिनिधित्व करतात, पुढारी पण करतात, मात्र हे सर्व आदिवासी नेते आमचं प्रतिनिधित्व करतच नाहीत. खऱ्या आदिवासीचं जरी सर्टिफिकेटवरती ते आदिवासी असले तरी खऱ्या आदिवासीचं प्रतिनिधित्व करत नाहीत. उलट ते फक्त पक्षाचेच पुढारी बनतात, पक्षाचा अजेंडा राबवतात, आदिवासींचा नाही. ह्या व्यथा आहेत, ह्या भावना आहेत आदिवासी मतदारांच्या. मग आदिवासी मतदारांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, जाणून घेऊया पुढल्या भागात. पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. याच्यामध्ये आदिवासी जिथं जिथं आहे तिथं तिथं नद्या आणि जंगल वाचलेलं आहे. जळगावमध्ये 73 वनगाव आहेत. वनगाव असल्यामुळे तिथे बांधकामाचा प्रश्न उपस्थित होतो. त्याच्यामुळे बांधकाम त्यांना करता येत नाही, रस्ते करता येत नाही. मग लोकांनी आरोग्य राम भरोसे जगायचं का? काँग्रेस असेल, भाजप असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, जे कोणी सरकार आहे, जे कोणी प्रतिनिधी आता येईल तर त्यांना मतदान करायचं. UPA सरकारची महत्वाकांक्षी योजना होती आधार, युनिक आयडेंटिटी कोड. ह्या आधारसाठी सुद्धा नंदुरबारचाच आधार घेण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या टेंभलीमधून देशातल्या या महत्वाकांक्षी योजनेचं उद्घाटन झालं. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी टेंभलीमध्ये आलेल्या होत्या आणि हे टेंभली पूर्ण देशभर पोहोचलं होतं. इवलंसं आदिवासी गाव. ह्या टेंभलीची आज काय अवस्था आहे, ह्या टेंभलीच्या पूर्ण जो देखावा उभा केलेला होता आधारच्या निमित्तानं, त्यानं
व्यथित झालेले एक आदिवासी साहित्यिक आपल्या सोबत आहेत, बाबूराव नाईक. तुम्ही टेंभलीवरती एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आधार कार्ड तर टेंभलीकरांना मिळालं नाही, त्याच्यातनं त्यांचा काही विकास झाला नाही. टेंभलीवर लिहावं असं तुम्हाला का वाटलं? अख्खा दिल्ली दरबार आणि महाराष्ट्राच्या दरबार विधान भवन मधला हा अख्खा तिथे येतो, 3 तासासाठी तिथे भटकतो. त्या सर्व झोपड्यांमध्ये ते डोंकून पाहतात, त्यांची स्थिती काय आहे ते बोलणं वगैरे या भाषेवरून ते सर्व समजून घेतलं होतं त्यांनी. परंतु ते परत गेल्यानंतर म्हणजे पंतप्रधान परत गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 274 कुटुंबांच्या म्हणजे जवळजवळ पाऊण गाव हे स्थलांतरित झालं. तर याचं आश्चर्य वाटतं मला की बाबा पंतप्रधान परत गेल्यानंतर हे अख्खे गाव स्थलांतरित होऊन मजुरीसाठी आपल्या भाकर तुकड्यासाठी गुजरातला गेले आणि ट्रक्स वगैरे उभे होते, त्याच्यात पूर्ण त्यांच्या झोपड्यातला सामान भरला. आणि मग हे परिवर्तन कसं काय घडलं आणि मग प्रशासन काय करत होते त्यावेळेस? खरंच टेंभली हे एक उदाहरण ठरलेलं आहे की सरकारी योजना कागदावर कितीही सुंदर असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचं काय होतं. तुम्हाला काय वाटतं की कशामुळे दिल्लीतल्या सरकार परिवर्तन झाल्यामुळे का इथले खासदार बदलल्यामुळे तुम्ही सातत्याने जरी विरोधी पक्षाच्या विचारसरणीचे असले तरी पण मोर्चे काढत आलेले आहात, जितके वर्ष मोर्चे काढताय, आदिवासींचा विकास हा निवडणुकीचा अजेंडा का नाहीये? आम्ही आदिवासी शिक्षणासाठी प्रायोरिटी द्यायची, रोजगारासाठी प्रायोरिटी द्यायची, आरोग्यासाठी प्रायोरिटी द्यायची, पिण्याच्या पाण्यासाठी प्रायोरिटी द्यायची, हे अजून ठरलेलं नाही 65 वर्षात. मला असं वाटतं की आमच्या नियोजनाचं हे फेल्युअर आहे. आणि मग एकदा बसून सगळ्यांनी विचार करून ज्या ज्या राजकीय पक्षांना खरोखर आदिवासींचा विकास करायचा आहे त्यांनी अशा प्रकारे आदिवासींसाठीच्या नियोजनाची दिशा ही फिक्स केली पाहिजे, ठरवली पाहिजे. त्याशिवाय आदिवासींचा विकास होणार नाही खऱ्या अर्थानं, हे खरं आहे. कशी ही परिस्थिती बदलेल? येणाऱ्या सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? आता लोकसभेचे हे इलेक्शन आहे आणि लोकसभेचे म्हटलं तर देशाचे आलं तर इथे हा जो परिसर आहे हा गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान असं सलग एक आदिवासींच्या दृष्टीने आहे, एक सलग आदिवासी पट्टा आहे समजून घ्या. तर इथे केंद्र आणि राज्य असे व्यवस्थापनेचे झालेले आहे शासन प्रणाली. तर खऱ्या अर्थाने जर आदिवासींचा विकास करायचे असेल तर एकच धोरण राबवलं गेलं पाहिजे टोटल आदिवासींसाठी, आणि जेणेकरून त्याच्यामध्ये सर्वांगीण जो विकास आहे तो केंद्रामार्फत झाला पाहिजे. मला असं वाटतं मॅडम की जर आदिवासींचं खरंच सुधारणा करायची असेल आणि वरती आणायचं असेल तर शिक्षण हेच महत्त्वाचं आहे. जितके आमच्या आश्रमशाळा आता खेडोपाड्यामध्ये अगदी अतिदुर्गम भागामध्ये आहे, त्या आश्रमशाळा थोड्याशा मध्यवर्ती ठिकाणी आणल्या, तालुक्याच्या ठिकाणी आणल्या आणि प्रायव्हेट जागा जर त्यांनी विकत घेऊन असे मोठे कॅम्पस जर बांधले आणि अगदी 12वी किंवा कॉलेज लेवल पर्यंत जर त्यांना शिक्षण दिलं गेलं तर फरक पडेल. तुम्हाला काय वाटतंय जेव्हा तुम्ही ऐकता नरेंद्र मोदींनी खूप विकास केलेला आहे, गुजरातचा विकास केलेला आहे, तुम्ही घाटीतले आहात, तुमच्या जमिनी गेलेल्या आहेत, घरं गेलेली आहेत, तुम्हाला काय वाटतंय? बिलकुल गुजरातच्या बांडीवर आमचं गाव आहे. गुजरातमध्ये पलीकडे बघितलं तर गुजरात दिसतं. तर गुजरातमध्ये आजही आम्ही जेव्हा लहानपणापासून बघतोय की तिथं अजूनही त्या नर्मदा काठच्या गावांमध्ये रस्ते पोचलेले नाही, तिथं शाळा नाही, दवाखाने नाही. तर तिथं गुजरातमध्ये विकास म्हणतात पण विकास कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही असं आम्हाला तरी वाटतं. आणि आम्हीच तिथं आम्ही एक नर्मदा जीवन शाळा म्हणून तिथं शाळा चालवली गुजरातमध्ये, तुरखेडा या गावामध्ये. परंतु तिकडचे गुजरातमध्ये जे जिल्हा परिषद म्हणा की कोणत्याही शाळा तिथं चालत नाही आणि दवाखानेसुद्धा तिथं नाही आणि रस्तेही नाही, ते विकास झालेला नाही असं आम्हाला. गुजरातमध्ये आदिवासी लोक आहेत, मध्य प्रदेश, आता महाराष्ट्र. तर या तीन राज्यामध्ये आदिवासी जिल्हे 12 आदिवासी जिल्हे येतात. तर पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्य जर निर्माण झालं तर नक्कीच आदिवासींचा विकास होऊ शकतो. अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आदिवासींसाठी, आदिवासींच्या स्वायत्त राज्याची. तुम्हाला काय वाटतंय की याच्याबद्दल कुठल्या पक्षाने काय भूमिका घेतली आतापर्यंत? हे बघा, भौगोलिक परिस्थिती जी आदिवासींची आहे, ओव्हरऑल भारताची विचार केला तर पूर्वोत्तर राज्यामध्ये जे 6वी अनुसूची चालू आहे, 5वी अनुसूची काही ठिकाणी लागू आहे. जर समजा 5वी अनुसूची जर इथं आदिवासी या पट्ट्यामध्ये जर लागू केली तर काहीतरी होणार, कारण ते स्वायत्ता त्याच्यामध्ये आलेली आहे. जोपर्यंत तुम्ही आदिवासींना स्वायत्ता देत नाही तोपर्यंत काही होणार नाही. स्वायत्ता आल्यामध्ये हक्क आला. आणि आता इथं शिक्षणाचा ज्या प्रश्न होतो, खेडोपाडी ठिकठिकाणी जर समजा 2-5 किलोमीटर एक छोटे आश्रमशाळा काढून काही साध्य होणार नाही. एक सेंट्रलाइज केलं पाहिजे. जसं आज अक्कलकुवाला एक मोठा मदरसा आहे, पूर्ण जगातले तिथं आज शिक्षण आज तिथं सुरू आहे. अशा प्रकारचं त्या बेसवर आदिवासी देखील मोठमोठ्या अशा संस्था उभ्या केल्या. जशी कविता राऊत सारख्या मुली जर जशा पेठ सुरगाणामधून आलेल्या आहे समजा,
सारपा एक्सप्रेस म्हणतो तशा या भागातून देखील येऊ शकतात. खूप क्षमता आहे. तुमची काय मागणी आहे? जे विस्थापन होत आहे, स्थलांतरित होत आहे रोजगारानिमित्त, त्यांचे जे काही पाल्य असतात त्या पाल्यांचा जो शिक्षणाचा आणि आरोग्याचा जो प्रश्न गंभीर रूप धारण करते तो सुटू शकतो. शकतो. शिक्षणाचा हक्क सरकारनं दिला मात्र शिक्षण पोहोचलं नाही. रोजगाराचा हक्क दिला पण रोजगार पोहोचला नाही. वनजमिनींचा हक्क दिला मात्र अजून लोकांच्या नावावर 7 बारे झाले नाहीयेत. वेगळा स्वतंत्र जिल्हा दिला तरी पण आदिवासींचा विकास हा राजकीय पक्षांच्या, प्रशासनाच्या आणि नेत्यांच्या प्राधान्यक्रमावरती आलाच नाहीये. आता सर्व आदिवासींची फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या तिन्ही जिल्ह्यांच्या, ह्या तिन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या आदिवासी प्रदेशातून एक स्वायत्त आदिवासी राज्याची मागणी करतायत. ते ह्या राज्याचा जन्म होईल तेव्हाच आदिवासींच्या विकासाला खऱ्या अर्थानं काहीतरी चालना मिळू शकेल, जे उत्तरेतल्या इतर राज्यांमध्ये सिद्ध झालेलं आहे. आता मध्य भारतातले हे सर्व आदिवासी त्याचीच अपेक्षा करतायत. जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.